कोरपणा बाजार समितीत किसान मदत कक्षाची स्थापना। सीसीआय मार्फत हंगाम 2025-26 हमी भावाने विक्री करण्यासाठी सीसीआय कपास किसान ॲपद्वारे कपास किसान ॲप 1 सप्टेंबर 2025 पासून विकसित केले आहे। सदर ॲपचा प्रचार प्रसिद्धी कोरपणा व जिवती तालुक्यात करण्यात आली आहे। शेतकऱ्यांपर्यंत ॲपबाबत सविस्तर माहिती देण्यात येत असून शेतकरी ऑनलाईन कापसाची नोंद स्वतः मोबाईलवर करीत आहेत। सीसीआयच्या 7 सेंटरवर कापूस खरेदी सुरू झाली आहे। शेतकऱ्यांसाठी बाजार समिती कोरपणा व गडचांदूर येथे मदत केंद्र उघडण्यात आले आहे। सदर मदत केंद्रावर शेतकऱ्यांना नोंदणी व स्लॉट बुक करणे इत्यादी कामे करून मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत। शेतकऱ्यांना 700 ते 800 रुपये क्विंटल मागे जास्त भाव मिळत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सीसीआय सोनुर्ली ए व सोनुर्ली बी केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणावे असे आवाहन बाजार समिती सभापती अशोकराव बावणे, उपसभापती सौ वंदना मुरलीधर बलकी, सचिव कवडू देरकर व समस्त संचालक मंडळ यांनी केले आहे। लाईव्ह चंद्रपूरला मिळालेली ही प्रतिक्रिया। माझं नाव नानाजी गोविंदा आदे, राहणार मानुली खुर्द, माजी जिल्हा परिषद सदस्य। मी आज दिनांक 27/11/2025 रोजी उपबाजार समिती गडचांदूर या ठिकाणी आलो असता मला शेतकऱ्यांनी कापूस सीसीआय मध्ये कशा प्रकारे टाकायचं, कोणती काळजी घ्यायची, नोंदणी कशी करायची याबाबतची विस्तृत माहिती देण्यात आली। तसेच गावागावामध्ये सुद्धा याची प्रसिद्धी सुद्धा करण्यात आली आणि या ठिकाणी आल्यानंतर नोंदणीबद्दलच्या ज्या अडचणी होत्या ह्या तात्काळ बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमार्फत तात्काळ सोडविण्यात येत आहे। त्याबद्दल आम्ही शेतकरी मनापासून त्यांचे आभार मानतो। इथं कापूस नोंदणीसाठी नाही, स्लॉट बुकिंग करण्यासाठी आलो आम्ही आणि चांगल्या प्रकारे इथं काम होत आहे आणि सर्व सांगण्यात येत आहे। इथं 2 मिनिट काय नाव आहे तुमचं? गिरीधर उतरवट बस। मी सोयाबीनची नोंदणी करण्यासाठी इथं आलेलो आहोत। सहकार्य भेटत आहे का नाही? सहकार्य भेटून राहिले, काम होत आहे म्हणजे? हा। कवडू सीतारामजी देरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव कोरपणा, भारतीय कपास निगम द्वारा अकोला 1/9/2025 पासून कपास किसान ॲप विकसित केले। त्याबाबतची माहिती प्रचार प्रसिद्धी सुद्धा केलेली आहे। गावागावामध्ये तालुका प्लेसवर ग्रामपंचायत आणि तहसील कार्यालय ज्योतीपर्यंत सुद्धा प्रसिद्धी करण्यात आलेली आहे। त्या ॲप कपास किसान ॲप बद्दल सर्व माहिती, कसा विकायचा कापूस, त्याच्याबद्दल स्लॉट बुकिंग कशी करायची, त्याच्यानंतर विलेज कसं निवडायचं याबद्दल सर्व माहिती कास्तकारांना पोहोचवण्यात आली आणि काही समस्या जर अडचण जात असेल तर शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कडे येऊन संपर्क साधावा असा सर्व कास्तकारांना कळवण्यात आलेले आहे आणि त्याच्याबद्दल कोणची माहिती किंवा अडचण असल्यास विक्रीस बाजार समिती सहकार्य करत राहील हे आव्हान असे करण्यात आले आहे।